आणि त्यातून रक्त बळबळ व्हायला लागलं. ती तशीच चालत राहिली. दुसऱ्या मैत्रिणीने बघितलं, म्हणाली अगं थांब, तुझ्या अंगठ्याला लागलंय, दगड लागला, त्याला चिंधी तरी बांध, दवाखान्यात तरी चल, अंगठा फुटलाय तुझा. त्यावरती म्हणाली ते सोडून विषय, एवढं काय त्याचं वाईट वाटून घ्यायचं. तिनं गच्च हात धरला आणि म्हटला तू असं कसं सोडून दे म्हणतेस. तर तिनं उत्तर दिलं, ती म्हणाली माहेरच्या वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं. माहेरच्या वाटेवरच्या दगडावर प्रेम करणाऱ्या माहेरवासी तुरींचा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे या महाराष्ट्रानं माझ्या सुद्धा लेकरूवाळ्या कवितेला, विद्रोही कवितेला त्याच दगडासारखं प्रेम करत सहन करत राहिलं पाहिजे. तुमची इथल्या महाराष्ट्राची कधी येईल मला माहीत नाही. म्हणून कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोचीमधला घास भारी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास भारी कविता, कोसळा घेतो थेंब भुईत, मातीचा वास भारी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास भारी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध भावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध भावी कविता. हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम भावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम भावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम भावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी कविता. ही कविता चौथे